रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडे झुडपाची श्रमदानातून कटाई करून रस्ता मोकळा करण्यात आला। जय हिंद लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून यवतमाळच्या अकोला बाजारमध्ये श्रमदान करण्यात आलं। अकोला बाजार ते मंगळूर रस्त्यावर दुतर्फा झाडे झुडपे वाढल्याने या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला होता। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतो, मात्र मेंटेनन्ससाठी निधीच उपलब्ध नसल्याचं कारण देत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडे झुडपांची कटाई करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने असमर्थता दर्शविली। तेव्हा जय हिंद लोक चळवळ या सामाजिक संघटनेने पुढाकार घेत श्रमदानातून हा रस्ता मोकळा केला। या श्रमदानामध्ये वैभव काळे, दुर्गेश भिवनकर, विठ्ठल मिश्राम, अविनाश रेवडे, प्रवीण भोंबे, अजय गेडाम, विनोद भिवनकर, गजानन मिश्राम आदी युवक सहभागी झाले होते। शासनाला वारंवार सांगून सुद्धा शासन एखादा अपघात झाल्यावर हे झाड हटवणार आहे की काय असं आम्हाला वाटून राहिलेलं आहे। त्यामुळे आम्ही युवकांनी असा निर्णय घेतला की आपणच श्रमदान करून हे झाड बाजूला करून आणि वाहन चालकांना आणि प्रवाशांना सुखील असा रोड बनवून देऊ आणि प्रशासन कधी हे झाड उचलेल आणि कधी काय करेल, त्यामुळे आम्ही युवकांनी निर्णय घेतला की आम्ही सुद्धा स्वतः श्रमदान करून जय हिंद चळवळ व शेतकरी पुत्रांमार्फत हे झाड मोकळं करू रस्त्यावरून। जय हिंद, जय महाराष्ट्र।